ते आमचे रिटायर्ड स्टाफ आणि त्यांचे एक 2-3 इश्यू आसलेले. एक म्हणल्यार तांकां 7th पे जो एरियर्स आहा तो तांकां जाय म्हणून तो, आनी सेकंड तेंचो तो PFाचो एक इश्यू आसलेलो. सो हे दोन्ही इश्यू आसा ते आमी सरकारा मुखार मांडलेले आनी PFाचो इश्यू आहा तो तेंचो सॉल्व जाला. पूण तेंचे पयलींचे कितें तरी त्या टायमाचेर गेल्ल्या 2017 पासून हय ते मदीं कितें जालें तेंचे ते सरकारान कितें केलें ते 12% जे कितें आसलेले ते कमी आसलेले ते परतून आतां आमी ते सरकारा कडेन मांडून ते पास करून घेतले. पूण ते कितें म्हणटा आमकां पयलींचे कितें मेळना तो एक इश्यू आसलो तेंचो. दुसरो इश्यू आसलो तो 7th पेचो. 7th पेची फायल आहा ती सरकारा कडेन वचोन ती आमची रिमार्क्स मारून परतून येयला आनी तेजेर सरकारान क्लियरली म्हटलां की तुमी कदंबा रेवन्यू वाडया आनी तो प्रॉफीट आहा ते तुमी तांकां दिवपाचें अशें म्हणून सांगलें कित्याक. सो कॉर्पोरेशन खूब आहा सरकाराची आनी कॉर्पोरेशन आजू पासून खंयच्याच 7th पे दिवना. त्या खातीर आमी सुद्दां खुबशे एफर्ट घातलेले की दिवचे म्हणून अशें. कारण लास्ट कितें आमचे डिपेंड्स आमी सारके सरकाराचेर. आतां आमकां पर मंथ 11 कोटी आमकां पगार लोकांक घालचो पडटा आमच्या स्टाफांक. तो सुद्दां आमकां सरकार दिता. सो सरकाराक इवन आमकां नव्यो बशी घेवपाक जाय जाल्यार सुद्दां आमकां बशी घेवपाक सुद्दां आमकां सरकाराचेर डिपेंड रावचें पडटा. ह्यो सगल्यो वस्तुस्थिती आमी तांकां सांगले कडेन आहा आनी आमी तेंच्या खातीर कितले ट्राय केल्या गेल्या 2 वर्सांनी ते आमी सांगले कडेन आहा. आनी आमच्या वेळोवेळी आमी युनियनानूच बरोबर आमची मिटींग जाता. तेंच्या बरोबर तेंचे कडेन तेंचो सुद्दां इश्यू आसता हो की आमच्या स्टाफांक हे बेनिफीट मेळचे म्हणून. सो त्या प्रमाणे आमीच प्रयत्न केला आनी तेंचे डिमांड्स आहा की आमकां परत एकदां तुमी मुख्यमंत्र्या कडेन इश्यू मांडचो म्हणून. सो आमी परत एकदां मुख्यमंत्र्या कडेन इश्यू मांडटले. सगळे रिटायर जाल्ले खूब वर्साचे आसा पळय तुमची पेन्शन बी तुमकां तांकां मेळटा पळय ती सारकी 1,500, 2,000, 3,000 अशी आतांच्या सद्याच्या काळान ती वायबल आसा सर? ना पूण ती एज पर तेंच्या हेज्या प्रमाणे मेळटा. PF रुला प्रमाणे मेळटा. ती तुका कॉर्पोरेशनाक पेन्शन खंयची आसना. सो आमचे तेंचे ते हेज्या प्रमाणे रुला प्रमाणे तांकां तितलीच मेळटा. नाही कॉर्पोरेशनाक आमचे कडेन जे कितें तेंचे एरियर्स बी आहा ते सगळे तेंचे रिटायर जातकूर कितें बेनिफीट मेळपाक जाय ते सगळे आमी तांकां दिल्ले कडेन आसा. तेंच्यो ह्यो ज्यो आहा त्यो आमच्या हातीन ना, त्यो सरकारा मुखार आसा. सो सरकाराच्या मुखार आमी वेळोवेळी मांडल्या त्यो आनी सरकारान त्या खातीर आमकां हालींच आमचे एक डिमांड आसलेलो त्या डिमांडाचेर सरकारान क्लियरली म्हटलां की तुमी रेवन्यू वाडया आनी तो रेवन्यू तांकां तुमी दिवचो म्हणून. सो आमी आतां प्रयत्न करता की आमचो रेवन्यू वाडपा खातीर. त्या खातीर आमी परत एकदां आमी मुख्यमंत्र्या कडेन एक कानार घालतले. आमी ट्रान्सपोर्ट मिनिस्टराचे कानार घालतले आमी आनी इवन आमचे चीफ सेक्रेटरी तेंचे बरोबर सुद्दां आमची मिटींग जालेली. पूण तेंच्या सुद्दां परत एकदां कानार घालून हे तेंचे डिमांड्स आहा ते आमी सांगतले. सर रेवन्यू कसो तरेन आता ते वाडयतले म्हणजे कितें करचें पडटलें तांकां? कित्याक तो स्टाफ रिटायर्ड आसा सो तो रेवन्यू कसो वाडयतले? रेवन्यू तेंचो रेवन्यू इन द सेन्स की KTCL आतां आपले जे ऑपरेशन्स आहा तितून ऑपरेशन्स बरे सुदरून ही रेवन्यू वाडोवचो. जबाबदारी कोणाची? KTCL आतांच मॅनेजमेंटाची. सो रेवन्यू वाडोवपाचो आनी सपोज रेवन्यू जो वाडटा सो तो इन द फॉर्म ऑफ अरियर्स तांकां दिवपाचे. तेंचे आतां सरान सांगल्या भशेन 2 इश्यू आहा. दोनूय इश्यू आहा ते अरियर्स पेमेंट्स. 2 वर्साचो आमचो 7th पे कमिशनाचो अरियर्स 16 to 18 आनी तेंचो PF अरियर्स म्हणटा ते. आतां PF अरियर्स म्हटल्यार 2009 एक डिसिजन जालें की बींग अ लॉस मेकिंग कॉर्पोरेशन 12% जेन्ना 10 to 12% आशिल्लो कॉन्ट्रिब्युशन ऑफ KTCL तो एक स्टॅटीक हे केलो की 1800 फ्लॅट सगळ्यांक ऑफिसर कडसून ते ऑफिसर पर्यंत. सो ते 2009 पासून ते 2025 पर्यंत मार्च तशेंच आशिल्ले. सो एप्रील पासून आमी गव्हर्मेंटान आमकां एप्रुवल दिलें आनी फॉर 12% आमी रिस्टार्ट केलो. सो तेजो एडिशनल रेवन्यू म्हणजे बर्डन जाता 7 crores टू गव्हर्मेंट. ते आतां 7th पेची फायल गव्हर्मेंटाक धाडली. गव्हर्मेंटान रिप्लाय दिला की हे ना. तरी आमी सरान सांगल्या भशेन परत एकदां गव्हर्मेंटा कडेन उलयतले तेचे अशें डिमांड आहा आनी फॉर कन्सिडरेशन. सगळे आमचे सिनियर सिटीजनां जे कोण रिटायर जाल्यात तितले गेल्यात तांकां सगळ्यांक हांव हात जोडून देव बरें कर म्हणटा. आनी तशेंच चेअरमॅनान आनी MDन आमकां इन्विटेशन दिलां दसऱ्या येया म्हणून आनी आमी दसऱ्या सगळे बायल भुरग्यां सयत येतले. ताका लागून हांव तांकां देव बरें कर म्हणटा. आनी तेमी सांगलां आमकां 8 वर्सांनी ते ट्राय मारीत आहा आनी ते आमी सगळे कमिटीन तांकां सांगलां आतां 8 वर्स तुमी ट्राय मारल्या आतां थोडी उरल्या ती आमी ट्राय मारता. कित्याक आमचे
थोडे आतां जाणटे जाले, थोड्यांक पांय कातरल्या, थोड्यांक बोट कातरल्या, थोड्या 56 जाण मेले, थोडे पॅरलायज जाल्या, थोड्यांक शिकोवपाक पयशे ना, पेन्शन येता ती 1,500, 3,000, 2,500, 4,000 म्हणटा वयर येना. 40 वर्स काम केलें ताका 4,000 येता. 40 वर्स काम केलें ताका 4,000. एक दीस खंय गाडी घेवन गेल्यार आतां 4,000 काबार. पोट भरप कशें? विधवा आहा तांकां 4,000 पेन्शन केलां आनी आमी 40 वर्सां, 35 वर्सां, 30 वर्सां सर्वीस करून 3,000, 2,500 पेन्शन येता. आमी जगप कशें? हेजें सरकारान आमकां आन्सर दिता. सरकार आमचो आनी हांव सरकाराक मागता जात तितले बेगीन आमी एक डेडलायन दिला 29 सप्टेंबर टू 30 सप्टेंबर आमकां लास्ट कितें म्हणटा इन्फॉर्मेशन दिवचें. नाजाल्यार आमी दसऱ्या उमेदीर दसऱ्या बायल भुरग्यांक सगळ्यांक घेवन आमी दसऱ्या येतले, सेलेब्रेशनाक येतले. आता ह्या डेडलायनीन जर तुमची मागणी जर फुलफील जायना, ओके, मागीर कशें करून पळयतले तुमी? अशें रस्त्यार येवचें पडलें आमकां सिनियर सिटीजन म्हणून. रस्त्यार येवन मागणी पूर्ण जातली? हेच्या पयलीं जालें आवाज रस्त्यार येवन सरकारा मेरेन वयतलो अशें दिसता तुमकां? पळय, 4th पे लायली रस्त्यार येयले आमी, 5th पे लायले रस्त्यार येयले आमी, 6th पे लायले रस्त्यार येयले आमी, 7th पे लायले रस्त्यार येयले आमी. पयर फाटीं सगळो स्टाफ आमचो आझाद बनाचेर बसलो तेन्ना आमकां सांगलें सीएमान आमकां दितले म्हणून. आज पर्यंत कांय दिलें ना. आनी आमी सीएम म्हणल्यार देव न्हू आमचो, आमी देवाक मागता आमी जाता तितले बेगीन आमकां दिवचें. कशें जाल्यार तें आमी डिसिजन घेतल्यात फुडें, तें सगळ्यांक सांगपाक जाय आमकां कितें करया तें. देव जाले अजून मागणी पूर्ण कित्याक करना? देव कितें म्हणटा? परतू परतू माग म्हणटा. आमी परतू परतू मागता देवा कडेन. आमची पेन्शन आनी एरियस. पेन्शन आमचें 2009 म्हणल्यार 12% कट जाल्लें आनी आतां कोण आहा तांकां 12% कट करता आनी आमी मोदी आहा ते मेले. आनी चेअरमॅन साहेब आमचो बरो मनीस, आमचो सारको. आमी चेअरमॅनाचेर विश्वास धरता. 29 ते 30 पयलीं म्हणल्यार कितें म्हणटा आमकां इन्फॉर्मेशन मेळटलें आनी 1 तारखे बी आमी आमकां आपयनाका म्हणलां. आमी डायरेक्ट रिक्वेस्ट केला 1 तारखे बी आमकां आपय नाका, फोनूय करनाका आनी घेयना जाल्यार तुमकां इन्सल्टूय जावपा नाका. मागणी कंप्लीट करून करून तुमचे वांगडी जे असले ते सध्या हयात ना, ओके. आता तुम्ही म्हटले की आम्ही सीख असतात, कोणाचे बोटां काढल्या, कोणाचे पाय काढल्या, ओके. जर ही मागणी आणि खूप वर्सां जाली, ओके, जाल्यार कशें कितें फुडें पळयतले तुमी? फुडें आतां आनी थोडे रिटायर जायत आहा न्हू, थोडे रिटायर जातले, आनीक रिटायर जाता, वाडत आसता, थोडे मागीर कमी जातले, थोडे कमी जाता. बॉल रस्त्यार रावचे पडले जाणटेपणाक. आमी सिनियर सिटीजन म्हणटा आमी देवाक मागता. देवाकडे मागीच रावतले. हय, मागत राव. आं कितें जालें? 8 वर्स जालीं 2018 सावन. 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 जालीं. आतां 25 काबार जायत येयलें. मिटींग करीता युनियना कडेन, आमचे न्हू, आमी सिनियर सिटीजन न्हू, आमकां युनियन बी कांय लागना आतां. हांव कदंबाचो रिटायर कर्मचारी. 3-3.5 वर्सां जालीं म्हाका रिटायर जावन. आमचो जो एरियस तो आमकां दिवंक ना. तर त्यांनी आमी आतां मिटींग जाली आमची, तेणें आमकां कितें सांगलें, पेमेंटाकच 7-11 कोटी गव्हर्मेंट आपणाक दिता. जर तुमचे टोटल जितके रिटायर जाले तेंचे दिवचे जाल्यार 35 ते 36 कोटी लागता आमकां. आतां आमचे MD साहेब, चेअरमन साहेब हांच्यांनी सांगलें. तर आमी ताका ऑप्शन तुमच्या ऑप्शन दिता की तुमी आमकां वांगडा पयशे दिवं नाका. 35 कोटी लागता न्हू, तूं गव्हर्मेंटा कडसून 11 कोटी आनी 1, 2, 3, 4 कोटी 15 कोटी घे आनी आमचे 5 इन्वेस्टेंट सन इन्स्टॉलमेंट 5 इन्स्टॉलमेंट जितके जाता तशें आमकां तुमी दी. आमी तुमचे वांगडा तितके पयशे 2 लाख 3 लाख ते मागाना. अशी तुमकां हात जोडून तुमच्या बरोबर तांकां विनंती करता. इतलें. देव बरें करूं. नाव सांगा तुमचे? दयानंद साळगांवकार. कितें जमलेत कितें तुमी सगळे हांगासर? आमचे कितें आतां स्टाफ आतां जमलो? सगळो स्टाफ जमला पळय. तो आमचो आतां एरियस बाकी आहा दिवपाचे. 7 हे पेंडींग आहा आमचे दिवपाचे. म्हणून आतां आमी आहा आतां सगळे रिटायर मनीस. सगळे आहा तितले रिटायर मनीस. कदंबाचो स्टाफ तुम्ही? हा, कदंबा स्टाफ. ड्रायव्हर आहा, कंडक्टर आहा, मेकॅनिक आहा, सगळे आहा. TC आहा. कित्याक जमना मागणी? आमची मागणी आमचे 7 पेचो एरियस दिवंक जावो. हय, तो आमचो तेंच्यान पेंडींग दवरला. हय, आमकां आतां रिटायर जावन म्हाकाच जाली 3 वर्सां आतां. अजून आमकां कांय ना. ते पेन्शन मेळटा तें तसलेंच आमचें.
कोण इतली वर्सां जावन 3,000 3,500 पेन्शन मेळटा तितून कितें जावपाचें आमचो संवसार चलतलो कळानी आमदार येता 80,000 एका लागून तुम्ही सगळे जमले एकाच लागून जाला न्हू रिटायर्ड स्टाफ जमलो पळय कदंबाचो वो खंयच्या एरियेचो सगळे एरियेचो 4 डेपो आहा आमचे परवरी पणजे मडगांव वास्को 4 डेपो आहा 4 डेपोचे लोक सगळे जमलेले आहा आता मागणी तुमची सध्या पुरी जायना ना अजून आता ते ऑथॉरिटी तांकां कळयले कळ्ळे ते आयज तेका लागून तेणी आपयला मिटींग चालू आहा वयर मिटींग चालू हय चेअरमॅनाची मिटींग चालू आहा सध्या तेजेर मागीर सध्या फायनल ते कितें आतां ते गेले आमचे वयर ते कितें उलयता ते पळयतले कितें चिकला मागीर येवन आमी तेंच्या कॉम्प्रोमायज करतले आमच्या कडेन सांगतले आमच्या कडेन कितें केलां पळय ते इतलें आतां थँक्यू आज आम्ही पावल्या कदंबा डेपो जे कदंबाचे जे मेन हेड ऑफिस आसा थंयसर ह्या ऑफिसाकडे सद्याक आमी पावलेले आसा हांगासर सद्याक येवपाचें कारण म्हणजे थेट म्हाज्या फाटल्यान जर तुमी पळयत जाल्यार सगळो गव्हर्नमेंट कदंबाचो जो स्टाफ आसा रिटायर्ड स्टाफ ड्रायव्हर प्लस कंडक्टर व क्लिंडर जे टोटल जो स्टाफ आसा हो हांगासर सगळो जमा जाल्लो आसा हो जमा जावपाचो एकूच कारण म्हणजे त्यांची मागणी जी आसा त्यांचे काही डिमांड आसात ते त्यांचे डिमांड फुलफील जायना आता काही त्यांचे डिमांड आसात पळय ते आसात की त्यांचे जे 7th पे आसा त्यांचो एरियस आसा व त्यांचो काही जो मंथली पेमेंट आसा तो तांकां टायमार पेमेंट मेळना जर तो तांकां पेमेंट मेळटा हो सारकोच कमी मेळटा अशें ह्या कारणाक लागून सगळो रिटायर्ड कदंबाचो स्टाफ ड्रायव्हर प्लस कंडक्टर आयज हांगासर जमलेले आसा त्यांच्यानी खूबदां त्यांची जी हाय ऑथॉरिटी जी कन्सर्न त्यांची ऑथॉरिटी आसा त्यांचे डायरेक्टर आसात पळय तांकां त्यांच्यानी कळयलेले आसा की आमची मागणी काही आसात पळय आमचे थोडे पॉयंट्स आसा ते तुम्ही फुलफील करा म्हणून पूण त्यांची मागणी अजून मेरेन कंप्लीट जायना काही जे स्टाफ आसा पळय ते 2 वर्सां जाले रिटायर जाल्ले कोणी 4 वर्सां जाली 5 वर्सां जाली 5 वर्सांचे वयरूय रिटायर्ड जाल्ले आसा स्टाफ आणि त्यांची मागणी खूप वर्सां पासून आसा की कंप्लीट करची म्हणून त्यांचो जो 7th पे आसा तांकां सांगलेले की तुमचो 7th पे आसा हो तुम्ही लागू करून घ्या म्हणून सो तशें त्यांच्यानी जो 7th पे आसा तो त्यांचो लागू करून घेतल्या उपरांत तांकां सांगले की तुमचो एरियस आसा पळय तो तुमकां मेळटलो म्हणून अशें तांकां आश्वासन दिल्ले गव्हर्नमेंटा तर्फे पूण इतली वर्सां जाली आश्वासनां ही आश्वासनां सध्या उरलेली आसा अजून मेरेन त्यांचो एरियस तांकां मेळोंक ना आणि त्यांचो पेमेंट जो तांकां मंथली मेळटा हो सुद्धा खूप कमी मेळटा कमी म्हटल्यार काही जाणांक 2,000 मेळटा काही जाणांक 4,000 मेळटा आता ह्या 2 आणि 4,000 कशा तरेन हे पोट आपले भरतले ह्याच कारणाक लागून सगळो लोक जो आसा पळय आता सध्या हांगासर पावलेलो आसा जी त्यांची हाय ऑथॉरिटी हांगासर आसा तांकां जाप विचारपा खातीर की आमची मागणी आसा पळय ती कित्या खातीर कंप्लीट जाना कितें खंय शिरकोन तेंची कामां उरल्यात पळय ती कित्याक 1.5 आणि 2 आणि 4,000 कशा तरेन लोकांची पोटां भरतली कशा तरेन लोकांची घरां चलतली हे सरकारान हेचेर लक्ष मारचो आणि आता आमी जाणून घेवपाचो प्रयत्न करूया की जे आता ड्रायव्हर आणि कंडक्टर जे सगळे हांगासर जमलेले आसा की त्यांची मागणी कितें आसा त्यांचे मेन पॉयंट्स कितें म्हणून आसा तुमची मागणी कित्या खातीर कंप्लीट जाना ही पुराय कितें अपडेट आसा ते आमी त्यांच्या कडल्यान जाणून घेवपाचो जे प्रयत्न करूया कित्याक आता हो स्टाफ जो आसा हो सकाळच्यान हांगासर जमलेलो आसा आणि हो जो सगळो स्टाफ हांगासर जमला हो फक्त बार्देशांतलो स्टाफ न्हू हो सगळो आख्या गोंयचो नॉर्थ साउथ बार्देश हो सगळो स्टाफ जो आसा रिटायर्ड गव्हर्नमेंटाचो तो कदंबाचो जो स्टाफ आसा हो जमलेलो आसा जे गव्हर्नमेंटाची जी डायरेक्टर आसा पळय तांकां जाप विचारपा खातीर आता त्यांचे काही मनीस आसात पळय ते ऑलमोस्ट ऑफिसान भितर पावले आसा त्यांची मिटींग सध्या चालू आसा मिटींग त्यांची सोंपल्या उपरांत त्यांची मागणी पूर्ण जातली वा जावची ना ही पुराय कितें अपडेट आसा हे जाणून घेऊया जर त्यांची मागणी पुरी जायना जाल्यार ह्या सगळ्यांचे फुडले पाऊल फुडले स्टेप कितें म्हणून आसतले ते आमी त्यांच्या कडल्यान जाणून घेवपाचो प्रयत्न करूया अशीच अपडेट तुमकां आमी दीत रावतले पळयत राव तुमी इन गोवा खातीर हांव साई प्रसाद कुबडे परवरच्यान।